नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। 5707 जागा टोटल गट क च्या पूर्वपरीक्षेला आणि कदाचित अजून त्याच्यामध्ये जागा वाढ होण्याची शक्यता आहे। आयोगाने आपल्याला तारीख दिलेली आहे 5 ऑगस्ट। 5 ऑगस्ट पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि त्याचं चलन जे आहे हे तुम्हाला 8 तारखेपर्यंत त्याचं ऑनलाईन पेमेंट जर झालं नसेल तर बँकेच्या मार्फत तुम्ही ते 8 तारखेपर्यंत करू शकता। इतकी मोठी संधी तुमच्याकडे आलेली आहे। आता संधी इतकी मोठी आहे म्हणजे तुमची जबाबदारी पण तितकीच जास्त आहे की एवढ्या मोठ्या संधीत जर आपण आपलं काम करून घेतलं नाही किंवा आपण जर पोस्ट मिळवून घेतली नाही तर सगळ्यात जास्त मूर्ख आपणच असू। कळलं? आता मूर्ख म्हणजे की आपण अनेक वर्षांपासून अभ्यास करतोय, आपण अशा संधीची वाट बघत असतो की जिथे खूप जास्त जागा येतील, जिथे खूप जास्त जागा येतील, कारण प्रत्येक वेळेस आपण बघतो की इतक्या कमी जागा आहेत आणि इतक्या कमी जागांमध्ये इतकी अतितटीची काय म्हणतात त्याला आपण अटीतटीची जी स्पर्धा असते, सो त्या अतितटीच्या स्पर्धेमध्ये आपण बऱ्याच वेळा 1 मार्क 2 मार्क 4 मार्काने राहून जातो आणि मग आपली वर्षानुवर्ष वाया जातात। आणि त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की ही एवढी मोठी संधी अजिबात या वर्षात तुम्हाला घालवायची नाही। या वर्षातच तुमची पोस्ट तुम्हाला फिक्स करायची आहे। पुढचे 5 महिने आपल्या हातामध्ये आहेत, म्हणजे जुलै आता संपत आलेला आहे, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि 5 महिन्यात तुम्हाला पोस्ट मिळून जाणार आहे। त्या 5 महिन्यात तुमची प्रिलिम्स पण होणार आहे, मुख्य परीक्षा पण होणार आहे आणि तुमची फायनल पोस्ट, कारण पेपर दिल्यानंतर आपल्याला कळतं 2 दिवसात आता आन्सर की येते। 27 डिसेंबरला परीक्षा झाली का 29 तारखेपर्यंत आन्सर की येईल आणि तुम्हाला कळून जाईल की हे वर्ष माझं सार्थकी लागलेलं आहे आणि या वर्षात मला पोस्ट मिळालेली आहे। हा सगळ्यांना आनंद जर या वर्षात मिळवायचाच आहे तर जीव तोडून मेहनत करावी लागेल। कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 2023च्या परीक्षेची आपण थोडीशी आठवण करू। 2023च्या परीक्षेमध्ये काय झालेलं होतं तर 2023च्या परीक्षेमध्ये प्रिलियम्सचा कट ऑफ लागला 19 मार्क, 7000 जागा होता तेव्हा आणि 19 मार्कांवरती कट ऑफ लागला। एवढा कमी कट ऑफ कुणालाच वाटलं नाही की इतका कमी कट ऑफ लागेल, पण मुलांचा एक प्रॉब्लेम झाला की मुलांनी प्रिलियम्सवर जास्त फोकस आणि मुख्य जी परीक्षा आहे या मुख्य परीक्षेमध्ये कट ऑफ लागला 121, जिथे आपल्याला 100 वाटत होता तिथे लागला 121 आणि तिथे सगळ्यात जास्त स्पर्धा झाली आणि 7000 जागा असून सुद्धा आपण त्या परीक्षेमध्ये पोस्ट मिळवू शकलो नाही। ही सगळ्यात मोठी खंत तुम्हाला आजपर्यंत असणार आहे। ज्याला ज्याला ही पोस्ट मिळाली नाही त्या सगळ्या विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत। त्यासोबतच मागची तलाठीची जी भरती होती या मागच्या तलाठीच्या भरतीमध्ये नॉर्मलायझेशन आणि सगळा झालेला गोंधळ आपल्या सगळ्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि त्यामुळे MPSCने आता तलाठी भरती घेणार आहे। याच जाहिरातीमध्ये इतक्या जास्त तलाठीच्या जागा आलेल्या आहेत आणि या तलाठीच्या जागांना जर तुम्हाला 100% इथे जर पोस्ट मिळवायची असेल तर फार मोठी सुवर्ण संधी तुमच्याकडे आहे। तुमच्याकडे जो तुमचा अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासाचा पूर्णपणे त्या अभ्यासाची प्रॉपर रिव्हिजन करून, PYQ सॉल्व करून, क्वेश्चन पेपर सॉल्व करून आत्तापासूनच मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर हे सगळं प्रॉपर करायचं आहे। 5000 जागा जरी असल्या तरी स्पर्धा कमी नाही हे कायम लक्षात ठेवा। स्पर्धा मुख्य परीक्षेला जास्त स्पर्धा असते। मुख्य परीक्षेला जवळजवळ 80-85 हजार विद्यार्थी जे आहे ते पात्र होतील आणि त्या 80 आणि 85 हजारांमध्ये खरी स्पर्धा असणार आहे। सो तुम्ही आपण मागच्या पण लेक्चरमध्ये म्हटलो होतो की तुम्ही त्या 80-85 हजारांमध्ये आहात, आत्ताच आहात असा समजून तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तरच तुम्ही जीव तोडून आत्तापासून अभ्यास कराल। 5 महिने आहेत आणि 5 महिन्यात मी मुख्य परीक्षेचा अभ्यास करतोय असं समजून अभ्यास करायचा आहे तुम्हाला। या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत या इम्पॉर्टंट टॉपिक्सची तुम्हाला मी लिस्ट देणार आहे आणि हे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत हे कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तर आत्ता ज्या काही रिसेंट परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ग्रुप सी ची प्रिलियम्स असेल ग्रुप बी ची प्रिलियम्स असेल 2026 ची, त्यानंतर गट ब ची मुख्य परीक्षा असेल 2025 ची, गट ब ची पूर्व परीक्षा असेल 2025 ची, गट क ची पूर्व परीक्षा असेल 2025 ची, गट क ची पूर्व परीक्षा असेल 2025 ची, गट क ची मुख्य परीक्षा असेल 2025 ची आणि आपल्याला द्यायची आहे गट क पूर्व परीक्षा 2026। आणि त्यासाठी म्हणून हे जे 6-7 पेपर आहेत ते आपल्यासाठी आपला बेस असले पाहिजेत आणि त्याच बेसच्या आधारावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे। कारण हे एवढे टॉपिक तुम्ही करून टाकले की तुमचा प्रिलियम्सचा अभ्यास संपला म्हणून समजा। प्रिलियम्स काय इवन, कारण मी सगळे मुख्यचे पण टॉपिक्स त्याच्यात घेतलेले आहेत, कारण पूर्व आणि मुख्यचा GS हा एकच असतो, लक्षात ठेवा। अजून तिथे वाढ होते,
पण पूर्व आणि मुख्यचा GS हा सारखाच असतो. अभ्यास करताना मुख्यचा GSच तुम्हाला करायचा आहे. हे सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात असू द्या. मी प्रिलियम्स करतोय म्हणजे मला फक्त प्रिलियम्सचे पेपर करायचे आहेत असं अजिबात नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. मी मुख्य करतोय म्हणजे मी फक्त मुख्यचा पेपर करेन GSचा, हे पूर्णपणे चुकीचं आहे. राज्यसेवा पूर्वचे प्रश्न कंबाईन गट क ला विचारले जातात मुख्यला. कंबाईन गट क च्या पूर्वचे प्रश्न सुद्धा राज्यसेवेच्या पूर्वला विचारले गेलेले आहेत. कंबाईन गट ब च्या मुख्यचे प्रश्न इकडे राज्यसेवा पूर्वला विचारले गेलेले आहेत. कंबाईन गट ब च्या पूर्वचे प्रश्न राज्यसेवा मुख्याला विचारले गेलेले आहेत. तुम्ही काढा क्वेश्चन पेपर, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि त्यामुळे रॅन्डम पुस्तकं उचलायची आणि 10-10 दिवस 8-8 दिवस एकच पुस्तक रट्टा मारायचं. पुस्तक संपल्यावर काहीच आठवत नाहीये, काहीच त्याच्यातलं क्लिअर नाहीये. प्रश्न सोडवायला गेलो की सिली मिस्टेक होत आहेत, आठवतच नाहीये, कन्फ्युजनच होतंय. पेपरमध्ये 2 मार्काने 4 मार्काने पोस्ट कायम राहतीये. तर या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. प्रॅक्टिकली अभ्यास करावा लागणार आहे. प्रॅक्टिकली अभ्यास करायचा आहे. ओके. आता तुम्हाला जे मी इम्पॉर्टंट पॉईंट्स देते, तर ही जी लिस्ट आहे ही लिस्ट माझी अजून अर्धवट आहे. ही लिस्ट तुम्हाला मी पूर्ण करून देणार आहे, पण जेवढं झालेलं आहे ते तरी ॲटलिस्ट तुमच्यापर्यंत यावं. सो म्हणून मी स्टार्ट करते ह्या लेक्चरला. पुढच्या पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला अजून पुढचे जे लेक्चर्स आहेत म्हणजे पुढचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते सगळे तुम्हाला मी क्लिअर करेन. कुठून वाचायचे, कोणता टॉपिक कोणत्या चॅप्टरमध्ये आहे, हे सगळं मी तुम्हाला याच्यात सांगणार आहे. चला, सो आपण स्टार्ट करतोय इतिहासाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांपासून. हे बघा, संयुक्त पूर्व आणि मुख्य, पूर्व आणि मुख्य, गट ब आणि गट क अशा दोन्ही परीक्षा आहेत. या दोन्ही परीक्षांसाठी हा सगळा अभ्यास आपल्याला करायचा आहे. इतिहासाचे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. ही PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सो 2 दिवसात तुम्ही हे सगळे मुद्दे वाचून घेऊ शकता. ठीक आहे. मग मी पुढचे मुद्दे तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करूया. प्रार्थना समाज आहे. प्रार्थना समाजामध्ये काय वाचायचं? प्रार्थना समाज तारीख सगळ्यांना माहिती आहे. किती आहे? 31 मार्च आहे का 1867? बरोबर आहे का सांगा? बरोबर आहे ना. आपल्या डोक्यात असतंच ते, आपल्याला येतच ते, कारण आपण इतके वेळा वाचलेलं आहे. सो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेल्या, इथं मी मुद्दा काय दिलाय बघा, इथे मी मुद्दा दिलाय की त्याच्यातल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचे तुम्हाला महत्त्वाची जी कार्य आहेत ती याच्यात तुम्हाला प्रामुख्याने करायची आहेत. मग व्यक्ती कोणकोणत्या आहेत ज्या की प्रार्थना समाजामध्ये आहेत? तर प्रार्थना समाजामध्ये प्रामुख्याने आपल्याला कशा कशाचा आणि कोणाकोणाचा उल्लेख दिसतो? प्रार्थना समाजामध्ये रानडे असतील, गोखले असतील, त्यांचा उल्लेख दिसतो. वीरा शिंदे आहेत यांचा उल्लेख दिसतो. पंडिता रमाबाई आहेत त्यांचा उल्लेख दिसतो. भांडारकर आहेत त्यांचा उल्लेख दिसतो. नाम जोशी आहेत त्यांचा उल्लेख दिसतो. मग हे जी लोक आहेत या लोकांची कार्य काय काय आहेत? मग आपल्याला जायचंय वीरा शिंदेंचं कार्य, गोखल्यांचं कार्य, रानडेंचं कार्य, भांडारकरांचं कार्य, पंडिता रमाबाईंचं कार्य, नाम जोशींचं कार्य. कळलं? हा झाला तुमचा पहिला मुद्दा. हे जे मी इथे लिहिलंय की नाही, प्रार्थना समाज व्यक्ती आणि इम्पॉर्टंट त्याचे कार्य, हा एका मुद्द्यामध्ये हे एवढं आहे. हे एवढं तुम्हाला आज करायचं आहे. कळलं? पुढे दिलाय मी मुझफ्फरपूरचा जो बॉम्ब खटला आहे, या मुझफ्फरपूरच्या बॉम्ब खटल्यामध्ये कुठे झाला तो, त्याची पार्श्वभूमी काय. आता समजा तुम्हाला हे नाही सापडलं, ठीक आहे, पुस्तकामध्ये तुम्हाला हे सापडलं नाही, तर हे पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं, हे सापडणार कुठे आहे? तर ज्या काही क्रांतिकारी घटना आहेत किंवा क्रांतिकारी संघटना आहेत, या क्रांतिकारी संघटनांमध्ये HSRA असेल, HRA असेल, चंद्रशेखर आझाद वगैरे असतील. सो हे जे हा जो चॅप्टर आहे तुमचा क्रांतिकारी संघटना, याच्यात तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पुढचे 4 मुद्दे सापडून जातील. पहिला मुद्दा प्रार्थना समाज, हा तुम्हाला कुठे सापडेल? सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, याच्यामध्ये तुम्हाला प्रार्थना समाज सापडेल. ब्राह्मो समाज आणि ब्राह्मो समाजाचं महाराष्ट्रातलं एक्सटेन्शन म्हणजे काय आहे? प्रार्थना समाज आहे. केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज आहे ही उदयाला आलेली आहे किंवा ती स्थापन झालेली आहे. आत्माराम पांडुरंग तरखडकर ते अध्यक्ष आहेत. सगळं माहिती आहे आपल्याला, पण आपल्याला डिटेलमध्ये थोडं करायचं आहे. पुढचे जे चॅप्टर आहेत म्हणजे पुढचे जे मुद्दे आहेत, मुझफ्फरपूरचा बॉम्ब खटला आहे, काकोरी कट आहे, लाहोर कट आहे आणि मीरत कट खटला आहे. तर हे जे 4 खटले आहेत ते क्रांतिकारी घटना किंवा क्रांतिकारी संघटना याच्यात तुम्हाला सापडतील. याच्यात काय काय करायचं? हा बॉम्ब खटला का झाला याची पार्श्वभूमी काय पाठ करायची. त्यानंतर याच्यात कोण कोण लोक सहभागी होती आणि त्याच्यात कोणकोणत्या लोकांना एक तर जन्मठेप झाली असेल किंवा फाशीची शिक्षा झाली असेल, कोण कोण लोक त्याच्यात मृत्युमुखी पडले, की काही लोकांनी आत्मदहन केलेलं आहे का, हे 4-5 मुद्दे तुम्हाला प्रत्येक या इम्पॉर्टंट टॉपिक बद्दल तुम्हाला वाचायचे आहेत. मुझफ्फरपूरचा बॉम्ब खटला आहे, काकोरी कट आहे, लाहोर कट आहे, मीरत कट खटला आहे. सो प्रत्येक मुद्द्याचा तुम्हाला तितका डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. कळालं? हे 5 मुद्दे प्रत्येक मुद्द्याबद्दल तुम्हाला वाचायचे आहेत.
पुढचा आहे राष्ट्रीय काँग्रेस आणि तिची पहिली 5 अधिवेशनं. मग INC आहे, मी पुढे INC दिलंय एका ठिकाणी, तर ही INC म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेस आहे, लक्षात असू द्या. सो ही जी राष्ट्रीय काँग्रेस आहे, या राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कुठे झालं? 85ला झालं, 86ला झालं, 87ला झालं, 88, 89, 90 असे पहिले जे 5 अधिवेशनं आहेत, या पहिल्या 5 अधिवेशनं कुठे झाली, त्याचे अध्यक्ष कोण होते आणि पहिल्या 5 अधिवेशनांमध्ये काय काय प्रमुख मुद्दे जे आहेत ते मांडले गेले होते, प्रमुख काय काय मागण्या केलेल्या होत्या, त्याच्यात कोण कोणते लोक सहभागी होते, हे आपल्याला पहिल्या 5 अधिवेशनांचं IMP आहे, IMP इतकी महत्त्वाची माहिती तुम्हाला गोळा करायची आहे. मगाशी मी तुम्हाला एक मुद्दा सांगत होते, मी थांबले त्याच्यामध्येच, की हा जो मुझफ्फरपूरचा बॉम्ब खटला आहे, काकोरी कट आहे, लाहोर कट आहे, मीरत कट खटला आहे, समजा तुम्हाला तुमच्या पुस्तकात त्याच्याबद्दलची माहिती नाही मिळाली, तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, या मोबाईलवरती ChatGPT आहे किंवा गुगल आहे, या गुगलवरती मीरत कट खटला याच्याबद्दलची संपूर्ण माहिती असं मराठीमध्ये टाईप करायचं, तुम्हाला सगळी माहिती मिळते. ती माहिती मिळाली त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवायचे स्वतःकडे आणि वाचायचं. वाचून झाल्यानंतर ही PDF तुम्ही सगळ्यांनी प्रिंट काढली असेल किंवा तुम्ही लिहिली असेल अशी मी अपेक्षा करते तुमच्या सगळ्यांकडून. आणि मग तुमचं वाचून झालं की त्याच्यासमोर, आता समजा मी मुझफ्फरपूरचा बॉम्ब खटला वाचला तर मी त्याला काय करेन, अशी बाजूला एक टिक करेन. प्रार्थना समाज वाचलं की असं एक टिक करेन. लाहोर कट वाचला की एक टिक करेन. काँग्रेसची अधिवेशनं वाचली की एक टिक करेन. जेव्हा मी त्याचे प्रश्न वाचेन तेव्हा मी 2 टिक करेन, दुसरी टिक, दुसरी टिक, दुसरी टिक, असं आपल्याला प्रत्येकाच्या समोर 4-4 टिक आपल्या आल्या पाहिजेत, कंपल्सरी आल्या पाहिजेत. कळालं? इथपर्यंत कळालं तुम्हाला कसं करायचं आहे ते? अशा पद्धतीने हे पुढचे सगळे मुद्दे, मग 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1935चा कायदा आणि 1885चा सुशासनाचा कायदा, त्यानंतर ते कायदे आणि त्या कायद्यांची वैशिष्ट्ये, त्यावेळेस कोण कोण गव्हर्नर जनरल होते, हे सगळं इथे तुम्हाला या 4 मुद्द्यांमध्ये वाचायचंय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग की महाराष्ट्रातली वर्तमानपत्रे. मग महाराष्ट्रातली वर्तमानपत्रे, काही वर्तमानपत्रे जी आहेत ही सत्यशोधकी वर्तमानपत्रे आहेत, काही वर्तमानपत्रे ब्राह्मणेतर वर्तमानपत्र आहेत, काही वर्तमानपत्र जी आहेत ही जहाल गटातली आहेत, काही आहेत ही क्रांतिकारी गटामधली आहेत, काही जी वर्तमानपत्र आहेत ही टिळकांची वर्तमानपत्र आहेत. सो अशा सगळ्या या भागांमधली महाराष्ट्रातली वर्तमानपत्र आपली पाठच पाहिजेत. त्याचे संपादक आणि ते कुठून वर्तमानपत्र सुरू झालं होतं, पहिलं दर्पण असेल, दिग्दर्शन असेल, बाळशास्त्री जांभेकर असतील, दर्पण, दिग्दर्शन यांची सगळी माहिती, ज्ञानप्रकाश असेल, सत्य सौख्य ज्ञान त्याच्या मुखपत्रावरती यायचं, पाठ आहे ना. सो हे सगळं तुम्हाला तिथं डिटेलमध्ये करायचंय. सो तुम्हाला एक दिवस घ्या, एका दिवसात वरचे किती मुद्दे होत आहेत, मग दुसरा दिवस घ्या, तिसरा दिवस घ्या, चौथा दिवस घ्या, असे किती मुद्दे तुम्हाला इतिहासाचे करता येत आहेत हे असे तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. ठीक आहे. ही PDF जी आहे, मी थांबते इथे आता, ही PDF जी आहे ही PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकते. त्यानंतरची जी अजून एक्स्ट्रा, आता इथे मी तुम्हाला भूगोलाचे मुद्दे दिलेत, सो पुढच्या लेक्चरमध्ये मी काय करते, हे पुढचे जे मुद्दे आहेत हे मी तुम्हाला छान एकदम एक्सप्लेन करून सांगते की कसे कसे आणि कुठून कुठून वाचायचे आहे. जसं आता आपण 4 मुद्द्यांबद्दल फक्त बोललेलो आहोत. ठीक आहे. सो शॉर्ट आजच्या दिवसाचं तुमचं काम असेल की जेवढं मी आता इथं सांगितलंय तेवढं तुम्ही आजच्या दिवसामध्ये पाठ करून घेणं, किंवा इतिहासाचं जेवढं मी टाकलेलं आहे तेवढं तुम्ही पाठ करून घेणं, हे आजचं तुमचं काम असेल. ठीक आहे. सो थांबूया आपण इथे. हां, अजून एक महत्त्वाची गोष्ट की आपल्या ॲपवरती PYQ ॲनालिसिस 360 डिग्री नावाची बॅच आहे. PYQ ॲनालिसिस 360 डिग्री नावाची बॅच. हे जे सगळे मुद्दे मी तुम्हाला दिलेले आहेत की नाही, मी हे सगळे मुद्दे, ही बघा ही बॅच आहे, हे त्याचं पोस्टर आहे म्हणून पोस्टर दाखवते, कारण भरपूर बॅचेस आहेत. सगळ्या बॅचेसवर 50% ऑफ चालू आहे तुमचा. मी जेवढे तुम्हाला आता मुद्दे सांगतेय तुमच्या समोर, मग ते भूगोलाचे असू देत किंवा इतिहासाचे असू देत, सायन्सचे असू दे, पॉलिटीचे असू दे किंवा इकॉनॉमिक्सचे असू दे, हे सगळे मुद्दे या एका बॅचमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. हे सगळेच्या सगळे मुद्दे एकाच बॅचमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत आणि ती म्हणजे 360 डिग्री PYQ ॲनालिसिस बॅच. काही पेपर अजून त्याच्यात ॲड व्हायचे आहेत. अजून जवळजवळ 7-8 पेपर मी ॲड करणार आहे या बॅचमध्ये. ऑलरेडी 45 पेक्षा जास्त पेपर याच्यात ॲड करून झालेले आहेत. तुम्हाला जर प्रिलियम्सची भीती वाटत असेल, तुम्हाला असं वाटत असेल की माझी प्रिलियम्स हमखास निघली पाहिजे, ही बॅच फक्त 2 ते 3 वेळा करायची. सोबत काय करायचं, तुम्ही PYQ वाचायचे आणि मी काही पेपर सांगेन, ते पेपर आपण नंतर सॉल्व करू. मी त्याच्यासोबतच रिव्हिजन घेणार आहे. 1 ऑगस्टपासून मी सुरू करणार आहे, रिव्हिजन सुरू करते. जेवढ्या काही बॅचेस ॲपवरती आपल्या आहेत त्या सगळ्या बॅचेसमध्ये ती लाईव्ह रिव्हिजन असेल. सो मी त्याच्यामध्ये PYQ वरती जास्त रिव्हिजन घेते, कारण ऑलरेडी
GSची भरपूर रिव्हिजन मी ॲपमध्ये घेतलेली आहे वेगवेगळ्या आपल्या बॅचेसमध्ये. सो आता आपण PYQची रिव्हिजन करणार आहोत, कारण PYQ इज द की. आणि आता सध्या तुम्ही एवढे PYQ जरी करून गेलात तरी तुमची प्रिलियम्स आणि मेन्समधलं GS राहणार नाही, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते. 40, 45 ते 50 मार्क तुम्हाला ह्याच एका बॅचमधून मिळतात. आणि तुमचं मॅथ्स ते वेगळंच आहे, करंट अफेअर्स वेगळंच आहे, पण ह्याच्यातून तुम्हाला पूर्णपणे जेवढे मी हे मुद्दे मागे दिलेले आहेत, ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. एक मिनिट, हे जे तुम्हाला मी मुद्दे दिलेले आहेत या सगळ्या मुद्द्यांचे, आता हे मी नवीन लिहिलंय आज सगळं, म्हणजे काल सगळं हे मी लिहून काढलेलं आहे. याच्या आधी मी अशा 4-5 PDF ज्या आहेत त्या आपल्या याच्यावर टेलिग्राम चॅनलवर टाकलेल्या आहेत महत्त्वाच्या मुद्द्यांच्या. पण ते महत्त्वाचे मुद्दे जुन्या पेपरमधले होते, ठीक आहे, म्हणजे मागच्या पेपरमधले. मग ते जुनं झालं का? अजिबात नाही. हे मी नवीन लिहिलं की मुलांना थोडं नवीन आहे असं वाटतं, पण असं काही नसतं. लक्षात ठेवा, जुने मुद्दे इम्पॉर्टंट असू द्या किंवा नवीन मुद्दे इम्पॉर्टंट असू द्या, ज्यांनी ती PDF वाचले त्याला माहिती आहे की याच्यातले मुद्दे त्याच्यात आहेत. शाहू महाराज मागच्या PDF मधला पहिलाच मुद्दा आहे, शाहू महाराज. आणि असा प्रत्येक एक पेपर गेला की दुसऱ्या पेपरमध्ये शाहू महाराज आणि महात्मा फुले आणि रानडे असतील, गोखले असतील, यांच्यावर टिळक असतील, यांच्यावर प्रश्न आला नाही असा एकही पेपर नाहीये. कळलं? त्यामुळे एवढे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत तेवढे महत्त्वाचे मुद्दे सगळेच्या सगळे या बॅचमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. सो त्याच्यावरती 50% ऑफ आहे. सो त्याचा तुम्ही फायदा करून घ्या, नक्की त्याचा फायदा करून घ्या. कारण जेवढं मी मुद्दे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, आपण 3-4 व्हिडिओ असे घेऊ, मग थोडं मला डिटेलमध्ये सांगता येईल प्रत्येक मुद्दा कुठल्या कुठल्या चॅप्टरमधनं करायचा आहे, कुठल्या कुठल्या पुस्तकात तो चांगला दिलेला आहे. एकच पुस्तक आपल्याला वापरायचं आहे, समाधान महाजन सरांचं पुस्तक, आणि त्या पुस्तकातच हे सगळे मुद्दे आपले कव्हर होऊन जातात. भूगोलासाठी सौदी सरांचं पुस्तक असेल किंवा मग तुम्ही दीपस्तंभच्या नोट्स वापरत असाल किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रकाशनच्या तुम्ही नोट्स वापरत असाल, भूगोलासाठी नोट्स चालतात, कारण फॅक्च्युअल डेटा असतो. ठीक आहे. त्यानंतर कोळंबे सरांचं पुस्तक जे आहे ते तुम्हाला पॉलिटीसाठी आणि इकॉनॉमिक्ससाठी दोघांसाठी पण वापरायचं आहे. काही चॅप्टर देसले सरांच्या पुस्तकात चांगले दिलेले आहेत, सो ते तुम्ही तिथून करू शकता. तुम्हाला पुस्तकं घ्यायची गरज आहे का? नाही. एवढी भरमसाठ पुस्तकं घेऊ नका की पुस्तकांचा ढीग इतका मोठा होईल आणि मेंदू रिकामा राहील, असं अजिबात करायचं नाही. ठीक आहे. सो थांबूया आपण इथे. आणि ही PDF आहे तर ती मी टेलिग्रामला टाकलेली आहे, तिथून तिची प्रिंट काढून घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे.